तर अजित पवारांचं पार्थिव पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे। सुप्रिया सुळे यांनी या संदर्भातली माहिती दिली की रात्रभर अजित पवारांचं पार्थिव हे बारामतीच्या रुग्णालयामध्ये ठेवलं जाईल आणि सकाळी पुन्हा एकदा 10 वाजता इथे या असं आवाहन या ठिकाणी बारामतीकरांना करण्यात आलेलं आहे। आणि अजित पवारांचं पार्थिव आता बारामतीच्या रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा आता नेलं जातंय। बारामतीकरांनी अजितदादांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या याच संकुलामध्ये त्यांच्या पार्थिवावर विद्याप्रतिष्ठानमध्ये उद्या दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। उद्या 11 वाजता अंत्यसंस्कार होतील। नमस्कार। उद्या सकाळी आपण 10 वाजता इथे सगळे जमणार आहोत। आधी दादा यात्रा काढणार गावातून बरं, मग आपण 10 वाजता इथे सगळे जमूया। दादांना दादा पण आपल्याबरोबर 10 वाजता इथे येतील आणि 11 वाजता हा अंतविधी 11 वाजता उद्या आहे। तर 10 वाजता आपण सगळे इथे जमूया। आता डॉक्टरांच्या आणि कलेक्टर साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याला दादांना परत न्यायला लागतंय हॉस्पिटलमध्ये, तर तिथे दादांना आपलं ठेवलं जाईल रात्रभर। मग सकाळी ठीक आहे मग 10 वाजता इथे 10 वाजता उद्या सकाळी आपण इथे सगळ्यांनी जमायचंय। 11 वाजता उद्या अंतविधी आहे। कुणाला गैरसोय झाली असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते। मी आपल्या सर्वांचा प्रेमापासून आभार मानतो। आपण सर्वांनी कायम आधीपासूनच दादाला जेवढं प्रेम दाखवले ते आज मला दिसून येते आणि दादा आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात जसं ते आजपर्यंत लढत आले तसं लढायचं। उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही सर्व इथे या आणि आपण पुढचं तसं उद्या आपण सगळे इथं 10 वाजता जमणार आहे। विनंती करतो सगळ्यांना आता आपण सगळे प्लीज आता शांत थांबा, जरा नीट शिस्तीत पद्धतीने बाहेर एक्झिट मारा। आम्ही सगळे उद्या इथं परत येणार आहेत। आता आम्हाला दादांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतंय, त्याच्यामुळे तुमचं कॉर्पोरेशन लागेल आम्हाला। प्लीज जरा शांतनी घ्या। आम्ही आता दादाला घेऊन जाणार आहे, उद्या परत सकाळी येणार आहे। तर प्लीज सगळे शांत बसा, जरा नीट सगळ्यांना जरा रस्ता दाखवा, बाहेर कसं जायचं, चेंगराचेंगरी करू नका। खूप इथं लोक एकमेकांना ढकलतात आहेत। महिलांची काळजी घ्या, महिलांना ढकलू नका प्लीज, तेवढं जपून बघा।